हातकणंगले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती। सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात दाखल झाले होते। त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता। तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून येणाऱ्या जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार आणि कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे गेटवर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। काही काळासाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। तहसील कार्यालयाच्या आत निवडणूक कार्यालयाच्या दिशेने जात असतानाही अशाच प्रकारचे प्रकार वारंवार घडत होते। पोलिसांकडून प्रवेशावर अडथळे घालण्यात येत असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ कमी असल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकारही पाहायला मिळाले। या गोंधळात काही काळ अर्ज दाखल करण्याचे काम मंदावले होते। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवत टप्प्याटप्प्याने उमेदवार आणि अधिकृत प्रतिनिधींनाच आत प्रवेश देण्यास सुरुवात केली। शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे अशा प्रकारची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। सुदैवाने कोणतीही गंभीर अनुचित घटना घडली नाही। आता पुढील टप्प्यात अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर हातकणंगले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे।